तुम्ही बऱ्याचदा लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या पंक्तीमध्ये वांगी आणि बटाट्याची मिक्स भाजी खाल्ली असेल. तीच एकदम चविष्ट झणझणीत भाजी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. ही भाजी चविष्ट तर असतेच, शिवाय मिक्स भाज्यांपासून बनलेली असल्यामुळे आरोग्यदायी आणि पौष्टिक असते. म्हणूनच ही भाजी जर आपण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खाल्ली तर अतिउत्तमच. चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात. मित्रांनो, या रेसिपीसाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत, तसेच वाटीभर भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता 2 वांगी घेतलेली आहेत. ही मिक्स भाज्यांची रेसिपी आहे, त्यामुळे खूप पौष्टिक अशी बनते आणि खास करून हिवाळ्यामध्ये तर आपण ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे. सर्वात आधी आपण हे तिन्ही पदार्थ पाण्यामध्ये चांगले धुवून घेऊयात. आता सर्वात आधी मी बटाटे धुवून त्याची साल काढून अशा प्रकारे त्याचे तुकडे केलेले आहेत. त्याचप्रमाणे जे 2 वांगी आपण घेतली होती त्याचे सुद्धा अशा प्रकारे काप केलेले आहेत आणि पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहेत. बटाटे आणि वांगी पाण्यामध्ये बुडवून ठेवायची, म्हणजे ते पटकन काळी पडत नाहीत. आणि आता जे हरभरे घेतले होते ते सुद्धा चांगले धुवून घेतलेले आहेत. आता सर्वात आधी आपण या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूयात. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी खोबऱ्याचा किस थोडासा घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालूयात. सोबतच 1 इंच आलं अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे ते घालूयात. आणि आता मिक्सरला याचं वाटण बनवून घेऊयात. आपलं इथे वाटण तयार आहे. आता गॅसवरती मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर आपण जे हरभरे धुवून ठेवले होते ते आपण कढईमध्ये घालूयात आणि 2-3 मिनिट हे हरभरे आपण भाजून घेऊयात. या हरभऱ्यांवरती हलके काळे डाग येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. हे पहा, हरभरे आता भाजून झालेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता थोडे हलके काळे डाग सुद्धा याच्यावरती दिसत आहेत. आता आपण हे हरभरे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आपण भाजी बनवायला घेऊयात. त्यासाठी त्याच कढईमध्ये 1 पळीभर तेल घेऊयात. आता तेल तापलेलं आहे, आपण थोडीशी मोहरी घालूयात. मोहरी तडतडल्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालूयात. आता हे कांदे आपल्याला हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता तुम्ही इथे पाहू शकता कांदे आता गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूयात आणि 3 ते 4 मिनिट चांगलं परतून घेऊयात. आता वाटण चांगलं परतून झालेलं आहे. आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूयात. त्यामध्ये सर्वात आधी 1 चमचा जिरे पावडर घालूयात, पाव चमचा कढीपत्त्याची पावडर घालूयात, अर्धा चमचा हळद घालूयात, चवीनुसार मीठ घालूयात, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा घरचा लाल मसाला घालूयात. आता हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर या वाटणामध्ये मिक्स करूयात. आता हे मसाले परतून घेतल्यानंतर आपण जे हरभरे आपण भाजून घेतले होते ते घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतल्यानंतर बटाटे घालूयात आणि सोबत वांगी सुद्धा घालूयात. आता या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झालेला आहे. आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी घालूयात. आता अजून 1 ग्लास पाणी घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. वांगा आणि बटाट्याच्या सर्व फोडी बुडतील या प्रमाणामध्ये मी पाणी घातलेलं आहे. आता पाणी घालून झाल्यानंतर आपण 20 मिनिटे ही भाजी शिजवून घेऊयात. सर्वात आधी हाय फ्लेम करायची आहे आणि जेव्हा या भाजीला उकळी येईल त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता भाजीला आता चांगली उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये थोडंसं कूट घालूयात. पाव वाटी कूट घेतलेला आहे. सोबतच इथे मी ताजी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती घालूयात आणि आता गॅसची फ्लेम लो करूयात आणि मिक्स करून घेऊयात. तुम्ही आत्ताच पाहू शकता भाजी किती सुंदर दिसायला लागलेली आहे. आता मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे. आता 15 ते 20 मिनिटं ही भाजी आपण शिजवून घेऊयात. आता 20 मिनिट झालेले आहेत, भाजी शिजत आहे. ही भाजी शिजली आहे का नाही ते चेक करूयात. त्यासाठी 1 बटाटा घेतलेला आहे.
बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे, याचा अर्थ आपली भाजी तयार आहे. तर अशी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. खास करून या हिवाळ्यामध्ये तर नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.